विधानसभेतील राज्यातल्या सर्वोच्च आपल्या विधिमंडळाची अधिवेशन त्या दिवशी संपलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी महिन्याभरापूर्वी कर्जमाफी डिक्लेअर केली होती त्यात काही अटी बदलून आजपर्यंत न झालेली इतकी चांगली कर्जमाफी आता सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे। यामध्ये दोनही उपमुख्यमंत्री महोदय, सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार या सगळ्यांचंच हे करण्याबाबतीमधलं श्रेय आहे। कारण या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या करता सातत्याने कर्जमाफीचा विषय हा येत होता। खरं जर बघितलं संपूर्ण देशात लगतच्या इतक्या कर्जमाफ्या कधीही कुठेच कोणत्याच राज्यात झालेल्या नाही। 19 ची झाली, त्याच्या अगोदर 2017 सन्माननीय मुख्यमंत्री महोदय होते तेव्हा झाली, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तेव्हा झाली, नंतर 2019 ला झाली, नंतर 20, 2022 आणि त्यानंतर पुन्हा आता 2026 ला ही कर्जमाफी होते। हे काही शेतकऱ्यांवरचे उपकार नाही आहेत, परंतु सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे व्हिजन आहे आपण जर बघितलं असेल, सर्वच माननीय मुख्यमंत्री महोदय आपापल्या वेळेला त्यांच्याकडनं जे काही असेल ते काम करतात। परंतु मी जे बघितलंय माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये, कारकिर्दीत, राजकारणामध्ये, कुणी सहकार खात्यात स्पेशल आहे, कुणी शेतीमध्ये स्पेशल आहे, कुणी एखाद्या वेळेला रस्त्यांचे कामं केले असतील, एखाद्या वेळेला कुणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलेलं असेल। परंतु आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या राज्याचा समतोल कसा राहील, जसं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आजतागायत कधी इतकं मोठं काम झालं नाही। रस्त्याचं जाळं हे सोपं नाहीये आणि तेही वेळेच्या आत। आपण बघत होतो अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये एक योजनाचं जर उद्घाटन झालं 15 वर्ष ती समाप्ती व्हायची नाही, तुम्ही आठवा त्या गोष्टी। परंतु सध्याच्या स्थितीमध्ये माननीय फडणवीस साहेबांनी जर एक तारीख दिली की याच्या आत मी हा रस्ता पूर्ण करेल, मोठा नॅशनल हायवेचा असेल किंवा मेट्रो असेल किंवा उड्डाण पुल असतील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी या वेळेच्या आत आम्ही देऊ, तर ती त्याच वेळेला मित्रांनो दिलेली आहे। आत्ताच्या कर्जमाफीमध्ये काय काय विशेष आहे, सगळ्यात मोठं जर तुम्ही विचारलं की काय विशेष आहे, आजतागायत जितक्या कर्जमाफ्या झाल्या त्यात मागच्या शेतकऱ्यांना ज्यांना कर्जमाफीचा फायदा झाला होता त्यांना पुढच्या कर्जमाफीत तो फायदा मिळत नव्हता। आता मागच्या कर्जमाफीमध्ये फायदा मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सामावून घेतलं आहे आणि 2 लाख रुपयाचं मित्रांनो कर्जमुक्तीकडे सन्माननीय फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे। समजा कुणाला 3 लाख भरायचे आहेत, 2.5 लाख भरायचे आहेत, 4 लाख भरायचे आहेत, तर त्यांना बाकीचे पैसे भरावे लागतील, पण त्यालाही 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिलेली आहे। असं नाही की आता जर तुम्ही सुटले तर तुम्हाला भेटणार नाही, त्याची मुदत पण दिलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी जाऊन समझोता करावा बँकेशी। समजा त्यांचे 3 लाख असेल, 2,30,000, 2,50,000, 2,70,000 जे काही कायद्यात बसेल रिझर्व्ह बँकेच्या, त्याप्रमाणे त्यांनी तडजोड करावी, ओटीएस करावं आणि मग राहिलेले पैसे जर त्यांनी भरले तर संपूर्ण 2 लाख रुपये हे राज्य शासनातर्फे देण्यात येणार आहे। त्या कर्जमाफीची घोषणा मित्रांनो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। इतकंच नाही, जे 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर होतं ती सुद्धा त्यावेळेची अट 2019 पासून आतापर्यंत जे भरले त्यांना प्रोत्साहनपर 50,000 देणार होतं, ती अट सुद्धा काढून टाकलेली आहे। आता त्यांना पण 2 लाख रुपयाचा फायदा भेटणार आहे। इतकंच नाही, आता ज्यांनी समजा 26-27 मध्ये थकीत झाले असतील पण 24-25, 25-26 मध्ये त्यांनी रेग्युलर भरलेला आहे, त्यांना त्या कर्जमाफीचा फायदा मित्रांनो 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपरचा
भेटणार आहे. म्हणजे 56 लाख शेतकरी महोदय या कर्जमाफीमध्ये बसतायत. मित्रांनो, हा फार मोठा आधार शेतकरी महोदयांना आहे. आपण जर बघितलं, हे झाला डायरेक्ट बेनिफिट. पण आज विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री झाल्या बरोबर त्यांनी एक मोठी घोषणा केली, ज्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. त्याचे फार चांगले चांगले इफेक्ट्स आपल्या शेतकऱ्यांच्या कामकाजावर पडले. ते होतं 100% शेतकऱ्यांना 7 HP पर्यंतच्या मोटरला 1 रुपया पण बिल नाही. शून्य बिल, 1 रुपया घेत नाहीयेत. आता मित्रांनो, 25,000 कोटी रुपये हे काही माफ नाही होत, हे भरावे लागतात शेतकऱ्यांच्या नावाने. आपल्याला त्या कंपन्याला द्यावे लागतात. परंतु शेतकऱ्यावर तो लोड येऊ नये. आणि होत असं होतं, एक ट्रान्सफॉर्मर समजा गेला आणि त्याच्यावर समजा 22 कनेक्शन आहे आणि 8 लोकांनी पण पैसे नाही भरले, पूर्ण ट्रान्सफॉर्मर पूर्ण बंद व्हायचं. आता एकही ट्रान्सफॉर्मर पैसे भरले नाही म्हणून बंद होत नाही. आणि आज 34,000 मेगावॅट इतकं मोठं, अगोदर 18,000 लागायचं फक्त 4-5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी. 34,000 मेगावॅटची इतकी खपत वाढलेली आहे. म्हणून सन्मान्य फडणवीस साहेबांनी दूरगामी विचार करून सोलारची जी योजना आणली, तुम्ही बघितलं, तुम्ही तर चक्रा मारा, खेड्या पाड्यामध्ये तुम्हाला सोलार 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 दिसत आहे. म्हणजे सोलार मध्ये 2 फायदे होत आहेत. एक तर पोल्युशन होत नाहीये. जी वीज आपण देतो त्याला कोळसा लागतो, इंधन लागतं, तो कोळसा जाळलं म्हणजे प्रदूषण होतं. आता सूर्याची वीज आपण घेतोय आणि ती पण मोफत मिळते. सुरुवातीला शेतकऱ्यांना वाटलं कशाची 7ची मोटर चालते, कशाची 5ची मोटर चालते. विरोधकांनी पण मोठा आवाज ह्याच्या बाबतीत उचलला होता. पण तो आज तुम्ही जाऊन शेतकऱ्यांकडे बघा, संपूर्ण मोटरी सुव्यवस्थित मित्रांनो चालतायत. कारण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांनी जी योजना ठरवली तिला ते सक्सेस करून दाखवतात. आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे, एका महिन्यामध्ये त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इथं आपली नोंद झाली. सर्व जगात इतके एकाच वेळेला कृषी पंपाला सोलार कनेक्शन कुणीच देऊ शकलं नाही, तितकं सन्मान्य फडणवीस साहेबांच्या सरकारने आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्याच्या शेतकऱ्यांना मित्रांनो दिलेले आहेत. एक ना अनेक योजना, म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की जी 1 एप्रिल 2019 ते 31/9/2025 2009 इथपर्यंत थकबाकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेले ज्यांचे कर्ज थकीत आहेत त्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफीची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली आहे. आपल्या राज्यातली ही जवळपास सातत्याने सलग 5वी 6वी किंवा 4थी 5वी कर्जमाफीची ही योजना आहे. अगोदर असं होत होतं, जसं आमची सरकार नव्हती आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेचे उद्धवजी ठाकरे साहेब होते, त्यांनी 2019ला जी कर्जमाफी केली होती, अगोदर ज्यांना माफीचे लाभ भेटला त्यांना त्यांनी कर्जमाफीत घेतलेलं नव्हतं. आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सर्व मंत्रिमंडळाने, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतलाय की मागच्या कर्जमाफीत जरी ते असले तरी आत्ताच्या कर्जमाफीत जर ते थकीत असतील, नियमाच्या जे ते GR दिलाय त्यामध्ये त्यांना ती माफी मित्रांनो मिळणार आहे. 50,000 रुपयाची माफी जी आहे ती जी अट होती ती काढून ती 2 लाख रुपयापर्यंत नेलेली आहे. आणि तिसरं, प्रोत्साहनपर ज्यांनी पैसे भरलेत प्रोत्साहनपर त्यांना सुद्धा 50,000 रुपये हे शासनातर्फे देण्यात येणार मित्रांनो आहेत. ज्यांनी तडजोड केली, समजा 2 लाख रुपयाच्या वरती कर्ज आहे
आणि त्यांच्याकडे आता पैसे भरायला नाहीयेत, त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत ते पैसे भरण्याकरताची मुदत मित्रांनो दिलेली आहे. म्हणून मी आज माझ्या मतदारसंघातर्फे, माझ्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे, माझ्या मित्रांतर्फे, लोकप्रतिनिधींतर्फे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोनही उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीमती सुनेत्राताई पवार ताई, सर्व मंत्रिमंडळ यांचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, फडणवीस साहेबांचं तुम्ही जर वैशिष्ट्य बघितलं की ज्या वेळेत त्या गोष्टी सांगतात त्याच वेळेत त्या ते पूर्ण करतात. मी अगोदरही तुम्हाला या बाबतीमध्ये सगळे उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की 2026च्या आतच ही कर्जमाफी आम्ही देऊ. ती कर्जमाफी मित्रांनो आता देण्यात आलेली आहे. आणि आजचा जो म्हणजे परवाच्या दिवशी जो निर्णय घेतला विधिमंडळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाने आणि आमदारांनी, त्याबद्दल मी मतदारसंघातर्फे त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. नरेगामध्ये पण जो बदल झाला आहे त्याच्यामध्ये पण सीएम साहेबांनी मोठ्या हिरिरीने चांगले बदल करून राज्याला देऊ केलेले आहेत. आणि आत्ताची जी समजा आपली ही 3 वेगवेगळ्या योजना होत्या. आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती ही योजना होती, त्यावेळेला पण कर्जमाफी केलेली होती. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवीजी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आत्ताची आहे. पण या सगळ्यांची सांगड जर तुम्ही बघितली तर जास्तीत जास्त शेतकरी आपण सामावून घेतलेले आहेत. आणि म्हणून मी सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोनही उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीमती सुनेत्राताई पवार ताई आणि सर्वच मंत्रिमंडळ यांचे मी आभार व्यक्त करतो की इतकी सुंदर योजना आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी लागू केलेली आहे. तुमच्या निमित्ताने, तुमच्या मार्फत मी सर्व मित्रांना सांगतो, काहीही अडचण त्याच्यामध्ये आली तर आमचं कार्यालय उघडं आहे. मला मेलवर टाका किंवा मला माझ्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला या बाबतीमधल्या सगळ्या मित्रांनो अटी, कारण की त्याच्यामध्ये काय आहे, फार्मर आयडी असणं हे गरजेचं आहे. फार्मर आयडी जर नसेल तर त्याचा फायदा मिळणार नाही. KYC करावं लागतं त्याला आपण बँकेच्या दृष्टिकोनातून, पण फार्मर आयडी हा आपला असलाच पाहिजे. आणि अशा दृष्टिकोनातून या योजनेचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं माझं सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे. पण नाही त्याच्यावर व्याज नाही लागणार, त्याच्यावर शासनाने व्याज बंद हे केलेलं आहे. तसंही 2 लाख रुपयापर्यंत 0 व्याजाच आहे. शेतकरी महोदयांना आत्ता असेल, अगोदर असेल किंवा भविष्यात असेल, माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी पहिलेच घोषणा केलेली आहे, त्यांचं शेतकऱ्यांचं कर्ज घेताना, शेती करता कर्ज घेताना कोणतंही सिबिलची अट चेक केली जाणार नाही. इथे कोणत्या ठिकाणी आहे कुणाला सांगायची गरज नाही, गुप्ततेत मला सांगा, आपण ऍक्शन घेऊ लागू. येस, धन्यवाद. सर्व पत्रकार मित्रांना धन्यवाद. आज आपण आणखी एक जो उपक्रम घेतलाय हातामध्ये, सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी 22 जुलै ते 29 जुलै या कार्यकाळात आम्हाला हा सप्ताहामध्ये वृक्ष लागवड करायची आहे. आणि आज मी त्याची मीटिंग घेतली. सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. 90% अधिकारी उपस्थित होते. त्यातून त्यांना सांगण्यात आलं की आपापले टार्गेट ठरवून घ्या आणि तितके किमान वृक्ष लावावे लागतील. मी पत्रकार मित्रांचा पण सहृदय मनापासून आभार व्यक्त करतो की पत्रकार मित्रांनी सुद्धा झाडं लावण्या बाबतीमध्ये हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आपल्या मार्फत सर्व जनतेलाही सांगा, ज्यांना ज्यांना वृक्ष लागवडी करता रोपं लागत असतील त्यांनी आमच्याकडे म्हणजे आम्ही त्यांना सरकारतर्फे देतोच आहे, परंतु नसेल तर शासनाने परचेस करून सुद्धा देण्याचं प्रावधान ठेवलेलं आहे. त्याबद्दल तुमचे आभार. पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीमध्ये मी थोडक्यात सांगतो, 1 टाइम सेटलमेंट केलं तरी पुन्हा कर्ज त्यांना मिळेल. त्यांना कोणतीही सिबिलची अट राहणार नाही. मानधनावर जे कर्मचारी आहेत त्यांना पण ही अट लागू. हो, मानधनावरचे असतील त्यांना राहील ना. मानधनावर असतील. प्रयत्न करेल की सर्व ग्रामपंचायतच्या बाहेर त्या गावाच्या कर्जामध्ये
मुक्तीकरता किंवा कशातही आलेले त्या शेतकऱ्यांची नावं त्याच्यामध्ये टाकल्या जातील. सन्मान्य तलाठी महोदयांच्या कार्यालयाच्या समोर किंवा ग्रामपंचायत किंवा ज्या ठिकाणी ग्रामपंचायत ज्या गावामध्ये कार्यालय नाही आहेत त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपण मित्रांनो हे होईल. बँकेकडनं हो ना, बँकेकडनं याद्या घेऊनच द्यावं लागेल ना. दोन दाखवणार